नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळानं बायोगॅस उत्पादनाच्या गोबरधन या योजनेला मंजुरी दिली आहे. याला भारताची राष्ट्रीय सर्क्युलर बायो एनर्जी योजना म्हणून देखील ओळखलं जाणार असून त्यासाठी सुमारे 23,731 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. बायोगॅसचं उत्पादन वाढवणं तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. गोबरधन योजना ही आर्थिक वर्ष 2026-27 ते 2035-36 पर्यंत राबवण्यात येणार आहे. शेत पिकांचे अवशेष, जनावरांचं शेण, प्रेसमड, शहरातील सेंद्रिय कचरा आणि इतर बायोगॅसचं रूपांतर स्वच्छ इंधन आणि सेंद्रिय खत आणि ग्रामीण भागातील उत्पन्नामध्ये करणं आणि यातून कॉम्प्रेस्ड बायोगॅस याला भारताच्या ऊर्जा मिश्रणाचा एक महत्त्वाचा आधार म्हणून विकसित करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं आहे. ही योजना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडनं राबवली जाईल. या योजनेअंतर्गत सरकारकडनं कॉम्प्रेस्ड बायोगॅस दर हा प्रति MMBTU 2,110 रुपये निश्चित करण्यात आला आहे. यामुळे उत्पादकांना दीर्घकाळ स्थिर उत्पन्नाची खात्री मिळेल. तसेच ग्राहकांना गॅस परवडणाऱ्या दरात मिळेल असंही सरकारकडनं सांगण्यात आलं आहे. जसं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं तसंच आता या नवीन योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2027 पासून CNG आणि PNG मध्ये 3% बायोगॅस मिश्रणाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे प्रमाण 2028 मध्ये 4% आणि 2029 पासून 5% असं निश्चित करण्यात आलेलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं गोबरधन या योजनेला मंजुरी दिली असून यामुळे देशांतर्गत कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनाला मोठी चालना मिळेल. या योजनेचा आपल्या देशातील शेतकरी, सहकारी संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, महिला उद्योजक आणि ग्रामीण उद्योगांना फायदा होईल. तसेच ऊर्जा सुरक्षेला बळकटी मिळेल. सोबतच यामध्ये जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व म्हणजेच क्रूड ऑइलवरील अवलंबित्व कमी होण्यास मोठी मदत होईल. तसेच वैज्ञानिक पद्धतीनं कचरा व्यवस्थापनाला मोठं प्रोत्साहन मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं त्याच पद्धतीनं आता CNG आणि PNG मध्ये बायोगॅसचं मिश्रण हे केलं जाणार आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.